मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मी हिंदू धर्मात जन्माला आलो कारण ते माझ्या हाती नव्हतं. माझ्या दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू म्हणून मी जन्माला आलो. मी आता त्यात काही बदल करू शकत नाही. मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि या घोषणेच्या तब्बल 20 वर्षानंतर नागपूरच्या पावनभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. या देशामध्ये 1200 वर्षांपासून वनवास भोगलेला बुद्ध ते भारतात परत आणणार होते. त्यांनी जणू देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा विडा उचलला होता. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. त्यांनी बौद्ध धर्माचा ध्वज उचलला आणि त्यांच्या मागे त्यांचा लाखो समुदाय गेला सुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला बौद्ध धर्म का आवडतो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की जगातील कोणत्याच धर्मात मला जी 3 तत्व आढळले नाही ती मला बौद्ध धर्मात आढळतात. ती म्हणजे प्रज्ञाशील आणि समता. सुखी आयुष्य जगण्यासाठी ही 3 तत्व फार आवश्यक आहेत. बुद्ध कोणाबद्दल देखील भेदभाव करत नाही. जात पात लिंग स्त्री पुरुष असे भेदभाव बुद्धाला मान्य नाहीत, म्हणून मला बुद्ध आवडतो. कार्ल मार्क्स आणि साम्यवाद याने जगातील सर्व धर्माला हादरे दिले आहेत. बुद्ध हाच एक कार्ल मार्क्सवर उपाय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की ज्यावेळेस माझी पूर्वतयारी होईल त्यावेळेस मी या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. बौद्ध धर्मासाठी अनुकूल अशा कलमांचा मी राज्यघटनेत समावेश देखील केला आहे. आज आपल्याला भारत देशात पाली भाषा पुनर्जीवित दिसत आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. आपल्या देशाचे जे राष्ट्रीय चिन्ह आहे अशोक स्तंभ, तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. आपल्याला बुद्ध पौर्णिमेची जी सुट्टी भेटते ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. आणि देशाच्या तिरंग्यावरचं अशोक चक्र देशाला गती देण्याचं काम करत आहे ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. धर्मांतराचा दिवस ठरवायचा चालला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व निष्ठावान अनुयायी त्यांच्यासोबत या विषयांवर चर्चा करत होते. बाबासाहेबांचे एक निष्ठावान अनुयायी शंकरानंद शास्त्री, त्यांनी बाबासाहेबांना कुठे दीक्षा घ्यायची याबद्दल 3 ठिकाणं सुचवली होती. त्यामधलं पहिलं ठिकाण सारनाथ, दुसरं मुंबई आणि तिसरं नागपूर. तथापि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर अधिक पसंत पडलं, कारण नागवंशाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाय ठेवायचा होता आणि तिथूनच या देशामध्ये बौद्ध धर्माची क्रांती करायची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी घोषणा केली की आपण 14 ऑक्टोबर 1956 रोजी सकाळी 9 वाजता बौद्ध धर्माची दीक्षा घेणार आहे. ही दीक्षा घेण्यासाठी त्यांनी भारतातील सर्वात ज्येष्ठ भिक्खू चंद्रमणी यांना आमंत्रित केले होते. त्यांनी त्यांची नागपूरला विमानाने यायची देखील सोय केली होती. अस्पृश्य समाजाचे विशेषतः महार जातीचे लोक आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून नागपूरकडे मार्गक्रमण करत होते. आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून यांनी घरातलं होतं नव्हतं ते विकलं होतं आणि पांढरी वस्त्र परिधान केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय जयकार, बुद्ध धम्म का करो स्वीकार या घोषणेने नागपूरची पावनभूमी दुमदुमली होती. होत्या नव्हत्या त्या वाहनाने सगळे लोक नागपूरकडे जात होते. देशामध्ये खूप मोठी क्रांती घडणार होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा या देशामध्ये बुद्ध आणणार होते. बौद्ध धर्माचा संस्थापक तथागत गौतम बुद्ध, या धर्माला गती देणारा दुसरा धम्मनायक म्हणजे सम्राट अशोक आणि तिसरा धम्मनायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धर्मांतराचा दिवस उजाडला होता. सकाळी ठीक 8:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पांढरा कुर्ता आणि पांढरा कोट घालून दीक्षाभूमी या पवित्र ठिकाणी गेले होते. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांकडे पाहिले. त्या लाखो अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हात उंचावून अभिवादन केले होते. बाबासाहेब मंचावर गेले. मंचावर एक ब्रॉन्झ धातूची गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली होती. त्या मूर्तीच्या शेजारी 2 हत्तींची शिल्प देखील होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंते चंद्रमणी यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
पाली भाषेतून दिलेल्या धम्मदीक्षेचे नंतर मराठीमधून अनुवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण करायला उठले. त्यावेळेस त्यांनी भाषण केलं की कार्ल मार्क्सच्या तत्वानुसार माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर त्याला मन देखील आहे आणि त्या मनाला विचार नावाचं खाद्य देखील गरजेचं आहे. या हिंदू धर्माने जर अस्पृश्यांना आणि दलितांना शस्त्र उचलण्याचं स्वातंत्र्य दिलं असतं तर हा देश कधीच गुलामीत केला नव्हता. मला हिंदू धर्म सोडण्यापासून हिंदू धर्मानेच कारणीभूत केलं आहे. जर त्यांनी मला इथे समानतेची आणि न्यायाची वागणूक दिली असती तर मी बौद्ध धर्म कधी स्वीकारला नसता. हा बौद्ध धर्म या देशामध्ये क्रांती घडवून आणेल. माझे लोक खरंच बौद्ध धर्माचा विकास करतील आणि देशामध्ये क्रांती करतील. बघतोस काय हाण अन्याय करणाऱ्यांपेक्षा तो सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. उठा, उठा, शिका, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष करा. असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना हात उंचावून अभिवादन केले. या देशामध्ये गौतम बुद्ध 1200 वर्षांपासून वनवास बघत होता. त्या बुद्धांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत एकदा भारतात आणलं होतं. देशामध्ये क्रांती घडली होती. जे म्हणत होते की भारत देशामधून बुद्ध संपला ते वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोटं ठरवलं होतं आणि सम्राट अशोकानंतर या देशामध्ये नवीन क्रांती करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध नावाची क्रांती दिली. जी बुद्ध नावाची क्रांती आज ठिकठिकाणी आपल्याला विकास आणि प्रगतीच करताना दिसत आहे. जगाला शांततेचा संदेश देणारा तथागत गौतम बुद्ध जो आपल्याला किती जवळचा वाटतो. जगातील सर्व हत्यारा घेऊन जग जिंकण्यासाठी गेलेला कोणत्याही योद्ध्याला बुद्धाच्या एका हास्याने पराभूत करेल असा शांत बुद्ध आपल्याला नक्कीच प्रेरणा देतो. आणि या बुद्धाच्या मार्गावर आपण जर चाललो तर निश्चित आयुष्यात आपण एक उच्च ध्येय गाठू शकू. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.